नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे 28 सप्टेंबर। आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी अतिवृष्टीचा धोका आहे तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे। पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही बघू शकता की नाशिक या ठिकाणी नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी, निफाड, सिन्नर, वणी, करपडा, मनमाड, तेलवड, येवला, कोपरगाव तसेच सपुतरा, सटाणा, मालेगाव, चाळीसगाव व या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्या सकाळच्या सुमारास येत आहे मित्रांनो। धुळे, परोळा, चाळीसगाव या ठिकाणी रेड अलर्ट पाऊस आपल्याला दिसत आहे। त्या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला 8च्या सुमारास होताना दिसणार आहे। त्याचबरोबर कन्नड, तेलवड, सोलापूर, वैजापूर, कोपरगाव, संगापूर, श्रीरामपूर, संगमनेर, राहुरी, घोडेगाव, घारगाव तसेच अहिल्यानगर, अळकुटी, मंचर, जुन्नर या ठिकाणी सुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे, मुसळधार असणार आहे। पैठण, भगूर, पाथर्डी, चाळीसगाव, घोडेगाव, गंगापूर, श्रीरामपूर या ठिकाणी सुद्धा रेड अलर्ट पावसाचा आपल्याला दिसत आहे। त्या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस या ठिकाणी पडण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे मित्रांनो। त्याचबरोबर जालना, अंबड, देऊळगाव, राजा, संभाजीनगर या ठिकाणी सुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे सकाळ सुमारास। त्याचबरोबर जुन्नर, खेड, पुणे, जेजुरी, बारामती, इंदापूर, फलटण, लोणंद, लवासा या ठिकाणी सुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे। इंदापूर, अकलूज, कुरुडवाडी, परांडा, करमाळा, कर्जत, बार्शी या ठिकाणी सुद्धा पाऊस जोरदार पडण्याची दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो। सातारा, वडूज, पठाण, कराड, मयानी, विटा या ठिकाणी सुद्धा पाऊस जोरदार असणार आहे। तर कोकण भागामध्ये सुद्धा पाऊस हा मुसळधार पडण्याची दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। मुंबई, खोपोली, गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, पणजी, सावंतवाडी या ठिकाणी सुद्धा पाऊस जोरदार असणार आहे। कोल्हापूर, निपाणी, सांगली, जत, विटा या ठिकाणी वातावरण हे ढगाळ तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। पंढरपूर, सोलापूर, सांगोला या ठिकाणी सुद्धा हा पाऊस मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पडण्याची दाट शक्यता आपल्याला सकाळ सुमारास येत आहे मित्रांनो। आपण 10च्या सुमारास बघितलं तर हा पाऊस जोरदार आपल्याला अहिल्यानगर भागामध्ये रेड अलर्ट आपल्याला दाखवत आहे। तर तुम्ही बघू शकता की राहुरी, घोडेगाव, भगूर, पाठा, पाथर्डी या ठिकाणी हा पाऊस वादळी वाऱ्यासह पडण्याची दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। त्याचबरोबर अळकोटी, शिरूर, मंचर, जुन्नर, राजूर, गोरेगाव, घारगाव, संगमनेर, श्रीरामपूर, गंगापूर या ठिकाणी हा पाऊस जोरदार पडण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे। वैजापूर, कोपरगाव, येवला, सिन्नर, नाशिक, निफाड, मनमाड, तेलवड या ठिकाणी सुद्धा 10च्या सुमारास हा मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पडण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे। तर नाशिकच्या उत्तर भागामध्ये निफाड, मनमाड, वणी, सापुतारा, सटाणा, मालेगाव या ठिकाणी सुद्धा हा पाऊस जोरदार पडण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे। चाळीसगाव, कन्नड, पाचोरा, परोळा, एरंडल, धुळे हा जो भाग दिसत आहे आपल्याला, हा ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल। तर साक्री, नवापूर, नंदुरबार, शिरपूर या ठिकाणी हा पाऊस जोरदार राहण्याची दाट शक्यता आहे। खामगाव, अकोला, अमरावती, अरवी या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे। यवतमाळ, वाशिम, सत, लोणंद, हिंगोली, उमरखेड, जिंतूर, परभणी व नांदेड या ठिकाणी वातावरण हे पूर्णतः ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। माजलगाव, परभणी, बीड, परळी, अहमदापूर, लातूर, उदगीर, दिगलोर या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राहील। बीड, जामखेड, काईज, पेठ, बार्शी या ठिकाणी वातावरण ढगाळ राहील तर काही ठिकाणी हा पाऊस मध्यम स्वरूपाचा पडण्याची दाट शक्यता आहे। त्याचबरोबर आपण 12च्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये कोणता चेंज दिसतो आहे तर तुम्ही बघू शकता नाशिक विभागामध्ये आपल्याला रेड अलर्ट पूर्णतः दिसत आहे। नाशिक, इगतपुरी, जुन्नर, मनमाड तसेच मालेगाव, अहवा, साक्री या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला दुपारच्या सुमारास होताना दिसणार आहे। कोपरगाव, वैजापूर, येवला, निफाड, नाशिक, सिन्नर, संगमनेर तसेच राजूर, घारगाव, राहुरी, घोडेगाव, श्रीरामपूर, गंगापूर, कोपरगाव, वैजापूर या ठिकाणी हा पाऊस जोरदार राहण्याची दाट शक्यता आपल्याला 12च्या सुमारास येत आहे। आपल्याला राहुरी, घोडेगाव या ठिकाणी जोरदार पाऊस रेड अलर्ट दिसत आहे। भगूर, पाथर्डी, पैठण, गंगापूर, अहिल्यानगर या भागामध्ये पावसाचा रेड अलर्ट आपल्याला दिसत आहे मित्रांनो। तर त्याचबरोबर शिरूर, अळकोटी, मंचर, चाकण, जुन्नर या ठिकाणी सुद्धा पाऊस मुसळधार पडण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो। तर मित्रांनो, ही झाली दुपारपर्यंतची अपडेट। उद्याच्या दुपारच्या अपडेटमध्ये पुन्हा एक आपण अपडेट घेऊन येणार आहोत। पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो। भेटूया दुपारच्या अपडेटमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।